विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माझे त्रिवार अभिवादन. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरांसारखे होते जीवन, जनावरांसारखे होते जीवन, तो माणूस बनून गेला. गुलाम होतो आम्ही, तो बादशाह बनून गेला, तो बादशाह बनून गेला. आज मी तुमच्या समोर भारतातील एक अशा महान विचारवंत, समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व संघर्षमय प्रवासाविषयी काही विचार मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. ते एका सामाजिक दृष्ट्या वंचित कुटुंबात जन्मले होते, म्हणून त्यांना लहानपणापासूनच भेदभावाचा व अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. शाळेत वर्गात त्यांना बसू दिले जात नव्हते, पाणी पिण्याची परवानगी नव्हती. अशा कठोर परिस्थितीतही बाबासाहेबांनी शिक्षणाची कास मात्र सोडली नाही. बाबासाहेबांनी शिक्षणालाच आपले शस्त्र मानले. त्यांनी कठोर परिश्रम करून आपले उच्च शिक्षण घेतले. अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. ते एक महान अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ व लेखक होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. दलित व वंचित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभारल्या, जसे की महान 14 तळे सत्याग्रह, ज्यामध्ये त्यांनी सर्वांना समान पाण्याचा हक्क मिळावा म्हणून लढा दिला. बाबासाहेबांचा भारतीय संविधानाच्या निर्मितीत मौल्याचा वाटा होता. बाबासाहेबांनी संविधानात सर्व नागरिकांना समान हक्क, न्याय व स्वातंत्र्य मिळावे याची खात्री केली. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. बाबासाहेबांनी नेहमी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या 3 विचारांचे प्रबोधन केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या विचारांनी